विदर्भ किचनमध्ये स्वागत आहे तुमचे. तर आजचा दिवस तुम्हाला सुखी, समाधानी आणि आनंदी जावो. तर हा आहे होळीचा व्हिडिओ जो की तुम्हाला आज बघायला मिळेल. तर होळीनिमित्त आमच्याकडे असते पुरण. तर पुरणाची डाळ इथे कुकरमध्ये लावायची होती. तर त्याआधी 2 तास मी चणा डाळ भिजत ठेवलेली आहे. भिजत ठेवल्यामुळे काय होते की पुरण लवकर होते आणि छान होते अगदी. तर त्यामध्ये थोडं तेल आणि किंचित हळद टाकलेली आहे. छान कलर येतो पुरणाला. तर इथे फक्त डाळच लावणार आहे कुकरमध्ये, कारण भात जर लावला ना तर सगळा सांडून जातो. त्याच्यामुळे म्हटलं नाही, डाळच शिजवायची आणि 4 ते 5 शिट्ट्या झाल्या की छान शिजून जाते. तर दरवेळेस कुकर लावताना त्या कड्या व्यवस्थित कराव्याच लागतात. ते करून घेतलं. नंतर एकीकडे कुकर लावला आणि हा मसाल्याचा डब्बा घासलेला होता. म्हटलं चला यामध्ये मसाले भरून ठेवूया. तर वाट्या वगैरे सर्व पुसून घेतल्या आणि दर आठवड्याला तो घासावाच लागतो, नाहीतर लगेच खराब होऊन जातो आणि काही ना काही यातलं त्यात सांड असते. आता मीच हात लावते, कोणी लावत नाही, तरीसुद्धा ते होतच अस्ताव्यस्त. तर इथे धने पावडर काढून घेतलेला आहे. त्यानंतर कांदा लसूण मसाला, हळद, तिखट सगळं काढून घ्यायचं. म्हणजे कसं डब्बा आपला व्यवस्थित असला तर स्वयंपाक करायला लगेच सोपी जातं. नाहीतर मग एक संपलं एक राहिलं असं होतं. आणि सणवार असलं ना तर त्या दिवशी घाई गडबड असतेच असते. सगळी कामे आटोपली मी. आता फक्त स्वयंपाकाची तयारी होती आणि बाकी काही इतर व्हिडिओ शूट केलेला नाही. म्हटलं चला तुमच्याशी आजचं स्वयंपाक काय करते तेच शेअर करूया. तर होळीनिमित्त दरवर्षी पुरण असतेच आमच्याकडे. सोबतच करणार आहे कढी, कटाची आमटी, भात आणि थोडे भजे. तर त्याआधी इथे तूप संपलेलं होतं, तूप आणलेलं आहे. आता हे या डेअरीतून आणलं जिथून मी नेहमी दूध घेते. तर तूप म्हटलं चला फर्स्ट टाईम आणलं मी तिथून, कसं आहे कुणास ठाऊक. नाहीतर डीमार्टमधलंच आणत असते. तर हे पण सर्व काढून घेते, म्हणजे ऐनवेळी स्वयंपाकाच्या वेळेस घाई गडबड नको. तर त्यासाठी सगळं हे ठेवून दिलं जिथल्या तिथं तर बरं राहतं. आणि आता यामध्ये थोडं तूप आहे अगदी. तर इथे माझी आईने मला त्या फुलवात करून दिलेल्या होत्या, जे की कापूस होता घरी, मला तर येत नाही करता. तर तिला म्हटलं करून दे थोड्या. तर त्यामध्ये ते तुपाचं जी कॅरी बॅग आहे ती ठेवली, म्हणजे जे काही तूप असेल त्यामध्ये येऊन जाईल. तर बघा अशा पद्धतीने केलेले आहे. आणि मग नंतर वरून आणखी तूप टाकणार आहे. डालडाच टाकायचा होता मला, पण डालडा नव्हता. म्हटलं जाऊ द्या तूपच वापरायचं. जास्त काही आहे नाही, फारशा थोड्याच आहे. तर साधारणतः 1 चम्मच लागेल. तोपर्यंत म्हटलं दही भांड्यामध्ये काढून घेऊया. आणि कुठल्याही सणवारचा स्वयंपाक असला तर आमच्याकडे कढी पाहिजेच असते सर्वांना. तर हे दही होतं ते काढून घेतलं. त्यानंतर इथे थोडी मटकीची डाळ होती ती भिजत घातली, कारण मला याचे पकोडे करायचे होते. तर मी काय करते, मटकीची डाळ किंवा मटकी असेल तर मटकी भिजत घालून मिक्सरमध्ये बारीक करते थोडी जाडसर, आणि त्यामध्ये 2 ते 3 चम्मच बेसन टाकते आणि ते पकोडे करते. अगदी छान कुरकुरीत होतात. पूर्ण मटकीच्या डाळीचे किंवा पूर्ण बेसनाचे करत नाही. तर त्यानंतर एकीकडे भात लावला, कुकर होत आलेला आहे आणि आता ह्या सर्व फुलवाता या कॅरी बॅगमध्ये टाकल्या, जे की तूप होतं लागलेलं त्याला. तर अशा पद्धतीने सर्व तूप पण लागल्या जाईल आणि आपली कॅरी बॅग पण ती व्यवस्थित होईल, म्हणजे अजिबात तूप ते वाया जाणार नाही. तर या पद्धतीने ते सर्व फुलवातीला लावलेलं आहे. आणि आता वाजलेले आहे 12. तर स्वयंपाकाला साधारणतः 1-1.5 तास तरी जाईलच. तर म्हटलं तोपर्यंत कणिक मळून घेऊया, कारण पुरणासाठी कणिक 1-2 तास आधी भिजत ठेवली ना तर छान पोळ्या होतात. आता एकीकडे पुरण पण झालेलं आहे, मस्त असं शिजलेलं आहे ते. आता हे वाटून घ्यायचं होतं, तर हे मी आता मिक्सरच्या पॉटमध्येच बारीक करते, कारण जास्त नाही, वाटीभराचं पुरण आहे. त्यासाठी मग पुरण यंत्र काही लावत नाही. तर असंच मिक्सरमध्ये गरम असताना ते बारीक करून घेते. तेच बघत होती व्यवस्थित झालं की नाही झालं. आणि यातच आता जी कटाची आमटी करायची आहे, तर ते पण एकदा मिक्सरला पाणी राहते थोडं शिल्लक आणि थोडी डाळ असते, ते फिरवून घेणार आहे. नंतर त्यातच मसाले ॲड करणार आहे, मसाले पण बारीक करायचे आहे. नंतर दही पण, म्हणजे एका वेळेस मिक्सरमध्ये आता सगळं हे करून घेणार आहे. सर्वात आधी पुरणाची डाळ, जेणेकरून मसाल्याचा किंवा कुठलाही वास येणार नाही. त्यानंतर बाकीच्या गोष्टी. तर इथे हे भांडं खूप गरम आलेलं होतं मिक्सरचं, त्याच्यामुळे ते हाताला लागलं, कारण अगदी गरम असतानाच मी ते बारीक करते. त्यानंतर ते गंजामध्ये शिजवून घेणार आहे. आता आमच्याकडे जास्त कोणी गोड खात नाही, त्याच्यामुळे मी थोडं मीडियमच करते. तर अगदी थोडं असलं ना वाटीभऱ्याचं, तर असं मिक्सरमध्येच बारीक करते मी. आता मोठ्या वाटीने 1 वाटी डाळ घेतली, तर छोटी 1 वाटी त्यामध्ये मी साखर ॲड केलेली आहे. आणि हे एका वाटीचं जरी पुरण केलं ना तरी 2-3 दिवस आमच्याकडे चालतं.
सहसा मुलगी जास्त खात नाही, मी एखादी खाल्ली तर खाल्ली. मग लागल्या तशा मी पोळ्या करत असते. समजा आता 3 केल्या तर उद्या सकाळी 2 किंवा 3 करणार किंवा संध्याकाळी. तर अशा पद्धतीने ते संपवते. तर इथे आता पुरण पण होत आलेलं आहे. आता करायची होती भाजी. तर त्याआधी इथे जायफळ, विलायची सगळं बारीक करून टाकायचं आहे. आणि मागच्या वेळेस काय झालं, मी बरंच असं विलायची पावडर केलं आणि एका डब्बीमध्ये ठेवलं. पण माझ्याच ते लक्षात राहिलेलं नाही. नंतर ती डब्बी घासायला टाकली तर त्यामध्ये दिसलं साधारणतः चम्मच 2 चम्मच असेल. मग इतकं वाटलं की एवढं आपण मेहनतीनं केलं आणि हे सगळं वाया गेलं. कारण भांड्यामध्ये मी ती डब्बी टाकून दिली. सगळं ओलं झालं ते. तर तेव्हापासून म्हटलं जाऊ दे आता वेळेवरच बारीक करायचं, नाहीतरी लक्षात राहत नाही. आणि नेहमी जो आपला डबा असतो ना प्रत्येक वस्तूचा, तर आपण त्याच वस्तूकडे पाहत असतो किंवा डब्याकडे पाहत असतो. आणि ज्याच्यामध्ये नवीन याच्यामध्ये ठेवलं ना तर लक्षात राहत नाही, असं नेहमी होतं. म्हणून म्हटलं जाऊ दे आता वेळेवरच विलायची बारीक करायची. तर विलायची संपलेली होती. म्हटलं दुसरं पॅकेट फोडलं आणि त्याआधी ते थोडं जायफळ टाकलेलं आहे. आधी जायफळ वापरायची नाही मी. पण एकदा मी जायफळ टाकलेलं पुरण माझ्या सासूबाईंनी केलं ना, मला छान वाटलं. म्हटलं आता आपण पण यूज करायचं. त्यानंतर इथे विलायची बारीक करायला घेतली. आता असं होतं की वेळेवरती विलायची बारीक करावी लागते आणि जर पूड करून ठेवली, दुसऱ्या डब्यात ठेवली तर लक्षात राहत नाही. म्हटलं जाऊ द्या त्यापेक्षा हेच बरं आपलं वेळेवर बारीक केलं, जेणेकरून विलायची वाया जाणार नाही. आणि मला असं आठवत होतं की मी बारीक करून ठेवलेलं आहे, पण नेमकं कुठं ठेवलं तेच लक्षात येत नव्हतं माझ्या. शेवटी भांडे घासायला घेतले तेव्हा ते दिसलं. तर असो, जाऊ द्या. त्यानंतर इथे पुरण छान झालेलं आहे. आता करायची होती भाजी. पुरण जर वेळेवर केलं ना, तर स्वयंपाकाला वेळ होतोच होतो. आणि मी जेव्हा वेळेवर पुरण करते ना, तर तेव्हा माझ्या फारशा पुरणपोळ्या जमत नाही. आणि तेच मी आदल्या दिवशी जर करून ठेवलं ना किंवा सकाळी केलं आणि संध्याकाळी केलं, तर पुरणपोळ्या छान येतात. काय माहिती, कदाचित गरम-गरम राहत असेल त्याच्यामुळे नसेल होत. तर त्यानंतर इथे पुरण वगैरे झालं. आता भाजी करायची होती, तर इथे वाटण केलेलं आहे. साधं कांदा, खोबरं पण अगदी थोडंच होतं. मग होतं तेवढंच वापरलं मी. कारण नारळ हे बऱ्याच दिवसाचं होतं, त्याच्यामुळे ते 2-4 भाज्या केल्या तर ते संपून गेलं खोबरं. तर इथे वाटणामध्ये घेतलेलं आहे लसूण, मिरची, कांदा आणि थोडं खोबरं. हे सगळं बारीक करून घेतलं मिक्सरमध्ये आणि कोथिंबीर टाकली बऱ्यापैकी आणि छान तेलामध्ये परतून घेतलं. त्यामध्ये तेजपान, थोडी कलमी. तर अशा पद्धतीने करत असते कटाची आमटी. आता ही कटाची आमटी आमच्याकडे सर्वांनाच आवडते. जेव्हा जेव्हा पुरण करते तेव्हा तेव्हा मी ही करतेच करते. बाकी दुसरी भाजी नाही केली तरी चालेल. माझ्या मुलीला खूप आवडते भातासोबत. तर त्यानंतर इथे मसाले ॲड केले. आता कांदा लसूण मसाला, थोडं धने पावडर आणि हळद. बाकी कुठलेही मसाले नाही. कारण आमच्याकडे जास्त मसाल्याच्या भाज्या खायलाच पाहत नाही. जसं की जो गरम मसाला असतो, गोळा मसाला असतो, तर तो मी यूज करतच नाही सहसा मसाल्याच्या भाज्यामध्ये. सिंपलच करते आणि अशा पण छान लागतात. त्यानंतर इथे अर्धा टोमॅटो टाकलेला आहे. टोमॅटोमुळे छान असा कलर पण येतो आणि चव पण छान येते. तर अशा पद्धतीने करत असते मी. आणि जसं मी करते त्या पद्धतीने माझ्या घरी सर्वांना आवडते. त्यानंतर म्हटलं चला इथे मसाला तेलामध्ये तेल सुटेपर्यंत होईपर्यंत दही बारीक करून घ्यायचं, कारण कढीची तयारी. आता छान मसाला झालेला आहे. आता यामध्ये मी टाकणार आहे हा कट. तर हा पण मिक्सरमधून फिरवून घेतला, जेणेकरून थोडीफार डाळ असली ना तर ती लागायला नको, त्यामुळे असं प्लेन बारीक करून घेते आणि याच्यामध्ये पाणी टाकते बऱ्यापैकी आणि 10 ते 15 मिनटं उकळू देते, म्हणजे छान आपली आमटी तयार. तर इथे आमटी वगैरे झाली. आता करायची होती कढी. आणि होळीच्या दिवशी करते मी आणि दुसऱ्या दिवशी पण करते. म्हणजे दुसऱ्या दिवशी थोडंफार जसं की पकोडे झालं किंवा पुरण असलं वाचलं तर पुरण, नाहीतर मग शिरापुरी. तर असं आमच्याकडे होळीच्या दिवशी स्वयंपाक असतो. आता माझ्याकडे तरी होळीच्या दिवशी बाहेर असं होळीमध्ये वगैरे आम्ही पूजा करत नाही. जसं की ते होळी तयार करतात त्यामध्ये खोबरं वगैरे, नारळ वगैरे वाहतात, तसं काही आमच्यामध्ये नसते. साधी सिंपल पूजा असते. तर अशा पद्धतीने आम्ही करत असतो. त्यानंतर इथे कढीला फोडणी दिली आणि हे दही बरंच आंबट होतं. साधं दही असल्यामुळे थोडं जास्तच आंबट आहे. त्यानंतर ही जी डाळ आहे बऱ्यापैकी भिजलेली होती. म्हटलं ही पण मिक्सरमधून बारीक करून घेऊया आणि आता भज्याची तयारी. आता झालं असं की 2 वाजत आले. माझे मिस्टर बोलले की आल्यानंतर पुरणपोळ्या करशील, पण त्यांचं काही दिवसाचं नक्की नसतं. बाहेरच सहसा जेवण होतं. म्हणून म्हटलं पुरणपोळी आता न करता संध्याकाळीच करेल. आता फक्त एक किंवा 2 करेल नैवेद्यापुरती. तर
जास्त करणार नाही. नाही तर मग काय होतं, करून ठेवलं आणि आले नाही तर मग त्या थंड पोळ्या खाव्या लागतात. आणि मुलीला पोळी खायची नव्हती, तिला भात आणि आमटीच. तर तरी म्हटलं 2 साध्या करायच्या आणि 2 पुरणपोळी. तर इथे डाळ वगैरे वाटून घेतली आणि आता कोथिंबीर सर्व याच्यामध्ये टाकायची होती, जसं कढी, आमटी आणि भज्याच्या याच्यामध्ये. तर कढी पण होत आलेली आहे, इकडे आमटी पण छान झालेली आहे आणि ते भज्याचं पण तयार आहे. आता पापड वगैरे काही तळणार नाही. तर कढीला छान 3 ते 4 उकड्या येऊ देते मी, त्यानंतरच ती बंद करते. म्हणजे छान उकड्या आल्या की कढी पण मस्त होते आणि त्यानंतर इकडे भज्याचं तयार आहे. आता बाकी सगळं आटोपलं की मग पोळ्या करायला मोकळं. म्हणजे गॅस वरचा सर्व पसारा उचलला तर निवांत पोळ्या करता येईल. आणि आता 1:30 वाजलेला आहे. नाही बनता बनता वेळ होतोच होतो, कारण अगदी वेळेवर पुरण केलं ना तर असा वेळ होतोच. त्यानंतर मला देवपूजा पण करायची होती. म्हटलं हे लवकर आटपून घ्यायचं आणि भजे पण जास्त करणार नाही, फक्त एकच फेर काढणार आहे, बाकी तसंच ठेवणार आहे. बाकी संध्याकाळी, कारण गरम गरमच ते छान वाटतात. आता इकडे भाजी झालेली आहे, कढी झालेली आहे आणि आता म्हटलं चला थोडे भजे करून घेऊया. आणि मला कुठलंही काही करायचं असलं ना तर मी या साईडची जी बर्नर आहे तिकडे करते, कारण त्या साईडला करत नाही छोट्या याच्यावर. कारण तिथे तो काच खिडकीचा, त्याच्यामुळे सगळं खिडकीवर उडतं आणि ते काच वगैरे नाही, त्याच्यामुळे व्यवस्थित केल्या जातं आणि उजेड पण छान येतो. म्हणून मी या साईडला करते. आणि त्यातल्या त्यात मोठी फ्लेम असल्यामुळे लवकर होतं. तर इथे भजे वगैरे करून घेतलेले आहे आणि बस एवढाच फेर करणार आहे, बाकीचे संध्याकाळी. आणि संध्याकाळी मग सर्वांना गरम गरम म्हणजे खायला बरे होते. तर इथे मुगाची डाळ, थोडं बेसन टाकलं त्यामध्ये आणि थोडं धने, जिरे, कोथिंबीर, मिरची, लसूण याची पेस्ट करून टाकली आणि थोडं मीठ. बाकी कुठलेही जास्त एक्स्ट्रा मसाले टाकलेले नाही आहे. तर असे पण छान लागतात, कुरकुरीत होतात पकोडे. आता बऱ्यापैकी स्वयंपाक आटोपलेला आहे, फक्त आता पोळ्या करायच्या आहे. पुरण पण छान थंड झालं. त्यामध्ये मी आता 1 चम्मच तूप टाकलेलं आहे आणि मी हे पहिल्यांदा टाकलं. मी यूट्यूबवर असंच एक व्हिडिओ बघितला, तर त्यामध्ये असं तूप टाकलेलं दिसलं. तर म्हटलं चला आपण तसं करून बघूया काहीतरी नवीन. आणि आता पुरणपोळ्या करायच्या आहे आणि हे तूप नुकतंच आणलेलं आहे ना, त्याच्यामुळे ते पातळच आहे. आणि मागच्या वेळेस डीमार्टमधून आणलं ना तर त्याची एकदम अशी उग्र वास यायची. त्याची तेवढी येत नाही, पण छान वाटलं मला. रवाड आहे. बाय बाय.